बातमीपत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स. सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. देदीप्यमान व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्सचे एक नवे दालन. गुप्ता लॅम्प्स, सिंदगी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 9422 45 73 84. देशभर निवडणुकीच्या निकालाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. एक्झिट पोल खरा ठरणार की खोटा, यावरून कोणाचा उमेदवार विजयी होणार याबाबत चर्चेचे फड रंगले आहेत. गेली महिनाभर अंधाऱ्या कोठडीत आणि तिहेरी सुरक्षा यंत्रणेमध्ये बंदिस्त असलेल्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम गुरुवारी सकाळी 6 वाजता उघडण्यात येणार आहेत. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि मग कोणाचे 12 वाजले, कोणाचा गुलाल उधळणार हे स्पष्ट होणार आहे. सोलापुरातील रामवाडी शासकीय गोदामात माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी होणार असून यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रामवाडी गोदामाला पोलिसांचे कडे असणार आहे. माढ्यातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे विजयी होणार की भाजपाचे रणजितसिंग नाईक निंबाळकर, याबाबत जशी मतभिन्नता आहे तशीच कडवी झुंज सोलापुरात आहे. काँग्रेसचे सुशील कुमार, भाजपाचे जयसिद्धेश्वर की वंचितांचे प्रकाश आंबेडकर या तिघांपैकी कोण विजेता होणार यावर मोठ्या शर्यती लागल्या आहेत. उन्हाचा पारा 45 अंशावर पोहोचलेला आणि अंगातून दिवसभर निघणाऱ्या घामांच्या धारा यामुळे वैतागलेल्या सोलापूर शहरवासियांना बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसाच्या सरींनी दिलासा दिला. सायंकाळी वादळी वारे आणि विजांच्या लखलकाटात शहरातील अनेक भागात पाऊस झाला. यामुळे नैसर्गिक आणि राजकीय वातावरणानं गरम झालेले सोलापूर शहर सायंकाळी मात्र थंडावले. लोकसभा मतमोजणीसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून मतमोजणीची आयोगाकडून जय्यत तयारी केली जात आहे. सोलापूरच्या रामवाडी शासकीय गोदामात सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी 1200 कर्मचारी 24 तास काम करणार आहेत. सकाळी 6 वाजता स्ट्रॉंग रूमचे सील काढले जाईल. 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी शिवसेना भवनमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास बाकी आहेत. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या राज्यात सर्वच्या सर्व 48 जागा येऊ शकतात असं विधान केलं आहे. तसेच ईव्हीएम हॅक झाले नाही तर असे होऊ शकते असं म्हणत त्यांनी इतर विरोधी पक्षांप्रमाणे ईव्हीएमचा राग आवळला आहे. Master stroke in CBSE by Agrawal's Jai Academy. All subjects under one roof. Vacation cum regular batches. Admissions started 8 to 10 standard. All subjects CBSE and SSC. Not only till 10 standard, we now train you for JEE and NEET with national level quota faculties under Shri Vidya. Jai Academy. Head office विद्याधन beside शांतीसागर मंगल कार्यालय, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. ब्रांच ऑफिस नेक्स्ट टू वच्चे हॉस्पिटल, हॉटेल दावत चौक, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट 0217 23155151. मोबाईल 9404 875502. देशभरात गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान देशातील काही मतमोजणी केंद्राबाहेर आणि संवेदनशील भागात हिंसाचार उफाळण्याची शक्यता असल्यानं केंद्राकडून राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. आगामी 24 तास आपल्यासाठी महत्त्वाचे असून सतर्क राहा. मनात कोणतीही भीती बाळगू नका. आपली लढाई सत्यासाठी आहे. त्यामुळे बनावट एक्झिट पोलच्या दुष्प्रचाराला बळी पडू नका आणि निराश होऊ नका असं आवाहन राहुल गांधी यांनी ट्विटमधून कार्यकर्त्यांना केलं आहे. निवडणूक निकालाला अवघे काही तास बाकी असताना फ्रान्समधून अज्ञातांकडून रविवारी रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असणाऱ्या भारतीय एअरफोर्स राफेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमच्या कार्यालयामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षांनी ईव्हीएम सोबत 50% व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. ही मागणी समाजवादी पक्ष, काँग्रेस, बसपा, तृणमूल काँग्रेस यांच्या 22 नेत्यांनी केली. या मागणीवर विचार करण्यासाठी निवडणूक आयोगानं आज बैठक घेतली. या बैठकीस निवडणूक आयुक्त अशोक लवासाही उपस्थित होते. विरोधकांची मागणी मान्य केल्यास मतमोजणीस 2 ते 3 दिवसांचा अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता असल्यानं आयोगानं ही मागणी फेटाळली.
लोकसभा निवडणूक निकालांची उत्सुकता देशभरात आहे, तेवढीच उत्सुकता पाकिस्तानमध्येही दिसून येत आहे. पाकिस्तानातील जवळपास सर्व प्रसार माध्यमांमध्ये नरेंद्र मोदी यांचीच चर्चा असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानातील सर्व प्रसार माध्यमांनी सत्तेत पुन्हा नरेंद्र मोदीच येणार असं भाकीत वर्तवलं आहे. ठोंबरे नर्सरी, सुपर गोल्डन सीताफळ, केशर आंबा, गोड चिंच इत्यादी रोपे योग्य दरात मिळतील. प्रोप्रायटर राजेंद्र ठोंबरे. संपर्क 9673 60 63 87 आणि 9146 18 59 59. पत्ता मुक्काम पोस्ट खामगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच उत्तम दर्जाच्या शिक्षणासाठी श्री विठ्ठल रखुमाईच्या पावननगरीमध्ये असलेले डॉक्टर बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शैक्षणिक संकुलामध्ये शैक्षणिक वर्ष 2019-2020 करिता CBSE नर्सरी ते 12वी करिता लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव, स्टेट बोर्ड करिता 11वी ते 12वी सायन्स करिता लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कासेगाव, सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित BC-BSc ECS इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज कासेगाव प्रवेश सुरू. श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित लोटस इंग्लिश स्कूल. संस्थेची खास वैशिष्ट्ये: सर्व सोयींनी युक्त प्रशस्त इमारत, विविध क्रीडा, स्केटिंग, योगाचे प्रशिक्षण, उच्च शिक्षित गुणवत्ताधारक टोपिन, टोकियो, जपान यांनी गौरव केलेले प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांच्या इंग्रजी प्रभुत्वासाठी विशेष प्रयत्न, अत्याधुनिक सोयींनी युक्त संगणक विभाग, प्रयोगशाळा, अद्ययावत लायब्ररी, बस सेवा, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्डची सोय, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची सोय, सेमिनार व गेस्ट लेक्चर, सांस्कृतिक कार्यक्रम, फोनिक्स लॅब. पत्ता श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित लोटस इंग्लिश स्कूल, जुना कासेगाव रोड, पंढरपूर. मोबाईल नंबर 9922 93 95 86, 9930 07 13 11 आणि 70 57 96 12 22. कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी. जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट, दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल. 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत. 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील. शॉप ॲक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील. संपर्क अंजली मालाणी 8805 31 49 91 आणि 9960 83 37 67. पत्ता विजयराज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर.